नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आलेली आहे। संपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी प्रथम आपल्या जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून टाका, कारण येत्या आठवड्यात आपले लवकरात लवकर 6000 सबस्क्राइब पूर्ण झाले पाहिजेत। पहा, खूप महत्त्वाचे अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो। नोकरीशी रिलेटेड असेल किंवा इतरत्र जे काही महत्त्वाचे योजना असतील त्याची देखील मी इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवरती देत असतो। चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, शेअर करा। तर चला व्हिडिओमध्ये पुढे जाऊयात। तर पहा, लाडक्या बहिणींना जी योजना आहे त्या योजनेअंतर्गत महिलांना मोफत 3 गॅस सिलेंडर भेटणार आहेत। आता हे कशा प्रकारे भेटणार, अर्ज कशा प्रकारे करायचा, सगळी महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत। तर चला पाहूयात। तर पहा, एका आर्टिकलमध्ये असं छापून आलेलं आहे, माझी लाडकी बहीण 3 सिलेंडर अपडेट। मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा जी योजना आहे आता महिलांसाठी एक मोठी संधी घेऊन आलेली आहे। या योजनेअंतर्गत महिलांना 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत। विशेष म्हणजे ही योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एक भाग आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे ज्या बहिणींना आधीपासून योजनेचा लाभ मिळतो आहे त्यांनाही या नवीन योजनेचा लाभ मिळणार आहे। तर पहा, काहींचे जे प्रश्न असतात की ही योजना म्हणजे खरी आहे की नाही, तर पहा, काहींना असं वाटतं की सर्वच महिलांना ही गॅस मोफत सिलेंडर मिळणार आहेत, पण तसं नाही आहे। GR मध्ये काय सांगितलं आहे, सरकारी निर्णय मध्ये काही गोष्ट स्पष्ट अटी दिलेल्या आहेत। त्या अटींची पूर्तता झाली तरच महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे किंवा लाभ घेता येणार आहे। तर चला आपण सविस्तर अभ्यासूया पुढे काय आहे। यामध्ये जी पहिली आपली अट आहे व शर्त आहे ती आहे गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर असणे गरजेचे आहे। जेव्हा तुम्ही गॅस कनेक्शन घेतलं आहे त्या महिलांच्या नावावर असणं आवश्यक आहे। जर गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावर असेल तर या योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार नाही। म्हणजे सर्वात महत्त्वाचं जे गॅस कनेक्शन आहे ते महिलेचे नावे असणे गरजेचे आहे। दुसरा महत्त्वाचा जो प्रश्न आहे पुढे अटी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभार्थी असणे आवश्यक आहे। प्रधानमंत्री योजनेतून मार्फतून तुम्हाला जर गॅस सिलेंडर भेटला असेल तर अधिकच उत्तम आहे। जर तुम्ही आधीपासून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेतला असतील तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरू शकता असं याने सांगितलं आहे। पहा पुढे, तिसरी आणि महत्त्वाची अट आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असणे गरजेचे आहे। ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये मिळतात त्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे या योजनेमध्ये सहभागी असलेल्या महिलांची पात्रता आपोआप ठरते। पुढचा आहे चौथा महत्त्वाचा आहे अटी व शर्ती आपण पाहत आहोत। एका रेशन कार्डवर एकच लाभार्थी असणे गरजेचे आहे। एका रेशन कार्डवर फक्त एका महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे। जर रेशन कार्ड विभक्त करून नवीन गॅस कनेक्शन घेतलं तर ती योजना मिळणार नाही असं यांनी स्पष्ट करून सांगितलं आहे। पहा पुढे, पाचवा आहे महत्त्वाची अटी व शर्त आहे 5 जुलै 2024 पूर्वी पात्र असणे गरजेचे आहे। म्हणजे तुम्ही आत्ता गॅस सिलेंडर ओपन केला मग पात्र झालं असं नाही आहे, तुम्हाला 2024च्या आधीची पात्र असणं गरजेचं आहे। GR मध्ये स्पष्ट केलेल्या नमूद केलं आहे की ज्या महिलांची पात्रता 1 जुलै 2024 पूर्व ठरलेले आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे नवीन गॅस कनेक्शन किंवा नवीन रेशन कार्ड धारकांना हा लाभ घेता येणार नाही आहे। खूप महत्त्वाचं आहे, वाचून पहा। पुढे पहा, तर इथे असं आहे, काय आहे लाभ मिळवण्याची प्रक्रिया। या योजनेत महिलांना 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत, परंतु सुरुवातीला महिलांनी स्वतः सिलेंडरचा खर्च हे भरावा लागणार आहे। नंतर सरकार DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करतं आपल्या अकाउंटच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात थेट पैसे परत केले जातात। यासाठी तुम्हाला वेळेवर कागदपत्र जे आहे ते अपलोड करणं गरजेचं असतं। पहा पुढे, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज करायचा, तर करायचा कसा हे आपल्याला इथं सांगितलं आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या महिला जर तुम्ही आधीपासून योजनेचा लाभ म्हणजे भाग असाल तर तुम्हाला वेगळा अर्ज करण्याची गरज नाही आहे। पुढे, GR वाचून खात्री करा। सरकारी संकेतस्थळावर गव्हर्नमेंट जे पोर्टल आहे त्यावरती GR उपलब्ध आहे, हे वाचून पात्रता तुमची काय आहे ती तपासा। तिसरं आहे कागदपत्रांची जी पूर्तता आहे, म्हणजे तुमचं गॅस कनेक्शन असेल, रेशन कार्ड असेल, बँक डिटेल्स असेल, हे अपडेट तुमच्या जागी व्यवस्थित ठेवा। तर पहा पुढे,
चौथा आणि इम्पॉर्टंट महत्त्वाचा आहे डीबीटी प्रक्रियेसाठी बँक खाते हे आधारला लिंक असणे गरजेचं आहे. जर लिंक नसेल तर आपल्या याआधी व्हिडिओ बनवलेला आहे कशाप्रकारे लिंक करायचा आणि मी पुढचा देखील त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. तुमची बँक खाते ही आधारशी संलग्न म्हणजे आधार कार्डशी लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर तुम्हाला पैसे जमा होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा, शेअर करा. या व्हिडिओमधून तुम्हाला काय समजलं आवडलं असेल तर लाईक जरूर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र, वंदे मातरम.